मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन मार्फत आता अजून एक नवीन भरती निघाली आहे आणि तसेच त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कसं करायचं, क्वालिफिकेशन काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, त्याची फी कशी असेल, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याचं पुन्हा हॉल तिकीट कसं येणार, कधी येणार, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजेच माझी नोकरी या वेबसाईटवरती येऊन इथे आपण पाहू शकतो की टोटल जागा ह्या 3712 आहेत. CHSL 10+2 3712 जागांसाठीच भरती निघाली आहे. यामध्ये 3 पदं आहेत. तर त्यामध्ये कुठल्याही पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे म्हणजे SC साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट असेल. मित्रांनो, मुलींसाठी हे फी नाही आहे. जनरल आणि OBC साठी 100 रुपये फी आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 7 मे 2024. पहिला पेपर मित्रांनो जून ते जुलैच्या दरम्यान होईल. दुसरा पेपर हा नंतर सूचित करण्यात येईल. तर मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की कुठलाही फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला तो नोटिफिकेशन वाचून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, की त्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला फी म्हणजेच फीच नाही तर टोटल डिटेल्स आपल्याला त्यामध्ये कळलेले असतील. त्यानंतर आपल्याला इथं पाहू शकतो की आपण एजचं जे काही रिलॅक्सेशन आहे ते कॅटेगरी वाईज आपल्याला दिलं आहे. त्यानंतर कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते सुद्धा दिलं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट किती भेटेल, त्याची जे काही जॉईनिंगची जी काही प्रोसिजर आहे ते पण भेटेल. आपला जो काही मॉड्यूल आहे पेपरचा तो पण भेटेल. सविस्तर माहिती यामध्ये भेटते. तर इथं मी सिम्पली अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काही असा इंटरफेस दिसेल. तर आपलं पहिलं रजिस्ट्रेशन नंबर नसल्यामुळं आणि मित्रांनो, स्टाफ सिलेक्शनचे पोर्टल आता हे थोडं चेंज झालं आहे. पहिल्यासारखं पोर्टल हे राहिलेलं नाही. त्यामध्ये आता आपल्याला इथं सिम्पली आपण पाहू शकतो की लॉग इन अँड रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपलं रजिस्टर पहिलं नसल्यामुळे रजिस्टर नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. रजिस्टर नाव या ऑप्शनवरती हा थोडंसं स्लो आहे मित्रांनो, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथं हे 4 स्टेप आपल्याला पहिले रजिस्ट्रेशनमध्ये कंप्लीट करायचं. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डू यू हॅव आधार कार्ड, येस आधार कार्ड आहे म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, येस. आधार नंबर 2दा टाकायचा आहे आपल्याला, कन्फर्म पण करायचं आहे मित्रांनो. तर इथे आपण पटपट फॉर्म भरून घेऊ. इथे आधार नंबर, त्यानंतर इथे आपल्याला कॅन्डिडेट नेम 10वीच्या मार्कशीटनुसार भरायचं आहे मित्रांनो. आपला तेवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. 10वीच्या मार्कशीटवर आपलं जसं नाव असेल त्या पद्धतीने इथे आपल्याला नाव टाकायचं आहे आणि प्रत्येक वेळेस नाव हे व्हेरीफाय होणार आहे मित्रांनो, म्हणजेच आपल्याला 2 वेळेस टाकायचं आहे. त्यानंतर खाली काय विचारतं की हॅव यू एव्हर चेंज नेम, तुम्ही कधी नावात बदल केला आहे का, नो या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर पण 2 वेळेस सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्ट आपल्याला 2 वेळेस सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे तारीख टाका म्हणजेच आपली डेट ऑफ बर्थ. तर मी इथे डेट ऑफ बर्थ टाईप करून घेतो माझ्यावाली. इथं फादर नेम व्हेरीफाय. त्यानंतर मदर नेम व्हेरीफाय. त्यानंतर आपलं शिक्षण कुठल्या बोर्डाने झालं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ओके, इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायस्कूल पण घ्या. त्यानंतर इथे महाराष्ट्र घ्या, सेम. त्यानंतर इथे रोल नंबर, इथे आपल्याला 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे मित्रांनो, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं पासिंग इयर, 10वीचं पासिंग इयर कुठलं आहे, तर 2011मध्ये मी पास आऊट आहे. देन इथं हायेस्ट क्वालिफिकेशन 12वी आहे, ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याच्यावर एक सेंड OTP करायची. सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करा. आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP जाईल. हे बघा, इथे एक OTP येईल. तो OTP इथे टाईप करून घ्या आणि व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक करा. व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं ग्रीनमध्ये आपल्याला शो झालं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर इथे आपला एक कॅन्डिडेट ईमेल ID म्हणजेच आपली एक ईमेल ID टाईप करून त्यावरती सुद्धा आपला एक OTP जनरेट करायचा आहे म्हणजे कन्फर्मेशनसाठी. सेंड OTPवर क्लिक करा. आपल्या मोबाईलवरती एक OTP जाईल. ती OTP इथं टाईप करून घ्या आणि व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक करा.
व्हॅलिडिटी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन्ही जागी आता आपण पाहू शकतो की व्हॅलिडिटी झालेलं आहे आणि सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर पर्सनल डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली. हे बघा इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर आपला शो होत आहे. तर आपल्याला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला आहे तर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून घ्या. इथे रजिस्ट्रेशन नंबर टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवर एक SMS आलेला असेल. तर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि एक पासवर्ड म्हणजे 6 डिजिट पासवर्ड आपल्याला रिसीव्ह झालेला आहे. तर तो 6 डिजिट पासवर्ड इथे टाईप करून कॅप्चा कोड टाईप करून सिम्पली साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर साइन इन केल्यानंतर आता इथे आपल्याला ओल्ड पासवर्ड म्हणजे जो काय आपल्या मोबाईलवर आलेला मॅसेज आहे तो मॅसेज 6 डिजिटचा एक मॅसेज आला आहे तो मॅसेज म्हणजेच पासवर्ड आहे. तो पासवर्ड इथे टाकून घ्या. त्यानंतर इथं नवीन पासवर्ड आपल्याला जनरेट करायचा आहे मित्रांनो. 1 ते 9 पर्यंत आपण कुठलाही पासवर्ड जनरेट करू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने जनरेट करू शकता किंवा तुमचं नाव टाका @123 पण टाकू शकता. त्यानंतर सिक्युरिटीसाठी 2 क्वेश्चन विचारले आहेत. तर आपल्याला जो आवडते तो आता मी व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट बुक. तर माझं फेवरेट बुक हे इंग्लिश आहे. तर मी इथे इंग्लिश या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. देन सेकंड ऑप्शनमध्ये म्हणजे सिक्युरिटी क्वेश्चनसाठी सेकंड नंबरला फेवरेट मूवी KGF. KGF इट्स अ व्हेरी डेंजर मूवी. सो नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक स्टेप आपला इथं ओपन होत जाईल मित्रांनो. आता आपल्याला भरपूरशा अशा स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप नका करू कारण तुम्ही कुठेही स्किप जर केला ना मध्येच तर तुम्हाला ते कळणार नाही की इथं या जागी आपल्याला नक्की काय भरायचं आहे आणि काय नाही. कारण व्हिडिओ मोठा झालेला आहे. आय नो व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला आहे कारण मला माहीत आहे. कारण व्हिडिओ मोठा होणारच आहे. मित्रांनो इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. इथे फक्त एक गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस व्हेरीफाय करत राहावं लागतं आपल्याला. नॅशनॅलिटी ऑफ सिटिझन ऑफ इंडिया करा. देन इथं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजेच आयडेंटिफिकेशन मार्क्स मीन्स काय मित्रांनो की आपल्या शरीरावर कुठली ओळखण आहे का कुठं मस आहे का कुठं तीळ आहे का किंवा कुठं टॅटू काढलेला आहे का तुम्ही तर ते इथं मेन्शन करायचं आहे. तर नो मार्क मी इथे मेन्शन केला. त्यानंतर आपला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस इथे आपला टाईप करून घ्या. त्यानंतर आपलं राज्य निवडा. जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट. त्यानंतर आपला तालुका निवडा आणि पिनकोड टाका. नाही तालुक्याची आवश्यकता नाही तर पिनकोड टाका. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. असे एक स्टेप आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे मित्रांनो. आता इथे आपलं फक्त डिक्लेरेशन आहे. 1 टाईम डिक्लेरेशन. इथे यस आय ॲग्रीवर क्लिक करा आणि डिक्लेअर या ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने हे 4ही स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तरी पुढे अजून स्टेप आहेत मित्रांनो. काळजी करू नका. नाही तुम्हाला वाटलं संपलं का काय नाही. त्यानंतर आता नेक्स्ट प्रोसेस आहे. हे बघा आत्ता आपल्याला खरी पोझिशन इथे घ्यायची आहे म्हणजेच खरोखरचा फॉर्म इथे आपल्याला फिल करायचा आहे. तर इथे आपल्याला कोणत्या पोस्टसाठी कंबाईन हायर सेकंडरी लेवल म्हणजे CHSL 10+2. तर पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आपल्याला. अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपला पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाईल. तर फिल फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक करता आता आपल्याला परत इथे 5 स्टेप कंप्लीट करायच्यात. तर इथे फर्स्ट स्टेपमध्ये काही नाही मित्रांनो. आपण जी फॉर्म माहिती भरली आहे ते दिसते आपल्याला. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला थोडंफार माहिती भरावी लागते. तर इथं काय म्हणतं की इथं आपलं हायेस्ट जे एज्युकेशन आहे म्हणजेच 12वी. तर 12वीची डिटेल्स इथे भरायची आहे आपल्याला. 12वी करा. त्यानंतर EQ स्टेटस म्हणजेच पास नापास. त्यानंतर इथे पासिंग इयर तुम्ही कोण्या साली 10वी 2011 म्हणजे 2013मध्ये पासआउट. सॉरी मित्रांनो इथं 2013मध्ये पास. त्यानंतर कुठल्या युनिव्हर्सिटीमधून महाराष्ट्र. देन बोर्ड कोणतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. नंतर आपल्याला 12वीचा रोल नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे.
आणि आपले 12वीला पडलेले पर्सेंटेज टाईप करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. यावरती क्लिक केल्यानंतर परत नेक्स्ट ऑप्शन ओपन होईल. तर इथे सर्व्हिसमॅन आहात का? नाही. एज रिलॅक्सेशन येस, एज रिलॅक्सेशन हवं आहे मला. SC/ST ओके. देन इथे नो करा. इथे येस केलं तरी चालेल मित्रांनो, पण नो करून टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. ओके. इथे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला 3 सेंटर निवडायचे आहेत. तर इथे आपल्या ओळखीचे जे काही सेंटर आहेत ते निवडा. इथे 1 नंबर नांदेड, 2 नंबर अमरावती आणि 3 नंबर छत्रपती संभाजी महाराज नगर. त्यानंतर इथे आपल्याला कम्प्युटर बेसिस जे काही नॉलेज असणार आहे, म्हणजे जे काही भाषा आहे ती भाषा इथे निवडायची आहे आपल्याला. त्यानंतर मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट, टायपिंगची टेस्ट होणार आहे, म्हणजेच जो काही लिहिण्याची पद्धत टाईप करण्याची ती पण हिंदी. देन इथे सिम्पली आपल्याला नो या ऑप्शनवरती क्लिक करा, कारण एकदम लास्टला विचारते मित्रांनो, तुमची जी 12वी झाली आहे ती सायन्स स्ट्रीम किंवा विथ मॅथमॅटिक्सने झाली आहे का, म्हणजे सायन्सने पण त्यात मॅथमॅटिक्सचा एक विषय होता का. इथे असेल तर येस करा, नाही तर नो करा अँड सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. ओके. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पॉईंट आहे, इथे आपल्याला कॅप्चर लाईव्ह फोटो घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे मी तुमची माफी मागतो, कारण माझ्याकडे वेब कॅमेरा अवेलेबल नाही आहे आणि माझ्या लॅपटॉपचा कॅमेरा तेवढा काय, इथे तुम्ही पाहू शकता की लॅपटॉपचा कॅमेरा तेवढा माझा चांगला नाही आहे. त्यामुळे इथे मित्रांनो तुम्ही वेब कॅमेरा लावा आणि लाईव्ह कॅप्चर फोटो घ्या आणि इथे 10 ते 20 KBच्या आतमध्ये JPG साईजमध्ये आपला सिग्नेचर अपलोड करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण प्रिव्ह्यूसाठी फॉर्म येईल. तर तो पूर्ण फॉर्म भरल्यानंतर एकदा पाहून घ्या आणि लास्ट सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि मित्रांनो हा फॉर्म सबमिट होऊन जाईल. आणि यामध्ये अजून एक प्लस पॉईंट असा आहे मित्रांनो की SCसाठी केल्यामुळं इथे पेमेंट पण करण्याची आवश्यकता नाही. तर सविस्तर फॉर्म माहीत करून घ्या. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच